तर आज तुम्हाला वेगळी रेसिपी दाखवणार आहे मी. आणि आज आखाडातला शेवटचा दिवस आहे, त्याच्यामुळं आज आम्ही हे कोंबडं कापलेलं आहे. आपल्या गावातल्या देवींला लक्ष्मी आहे, कसं आहे, लक्ष्मी आहे आणि तामजई हो का, 2 कोंबडं कापले. तर आज हे कोंबडं कापून आणलं तर आताच. तर आपल्याला आता मी चिरून घेणार आहे आणि सवासनी ही बसवायला लागतं, आपल्याला निवद दाखवायला लागतो. वटी भरण, नारळ, ही सगळं. आता नारळ फोडून वटी भरून आल्यात कोंबडं कापून. तर आता आपल्याला हे घ्यायचं आहे, चिरून घ्यायचं, शिजाय घालायचं, शिजू घालून सगळं सवासनी ही घालून देवीला नैवेद्य दाखवायला न्यायचं आहे. तर चला म्हणलं, प्रत्येकच सगळीच लोक करत असतात, फक्त शहरातली लोक नसतात करत. मला नाही वाटत शहरातली करत असतात म्हणून, पण खेड्यातली लोक प्रत्येकच ह्या आखाडाच्या महिन्यात हे असा बेत असतो. कोणाचा बकरी असतात, कोणाचे कोंबडे असतात. तर आमचं 2 कोंबडं आहेत. तर चला म्हणलं आज तुम्हाला दाखवूया. पहिल्यांदाच करणार आहे मी कोंबडा, गावरान कोंबडा मस्त. तर चला. तर आता हे दोन्ही कोंबडं मला आहे ना एकटीला चिरून घ्यायच्यात. आणि चिरण्यासाठी हे आपला छोटासा ठोकळा आहे आणि ही सुरी आहे. आणि ह्याच्यानंतर आपल्याला ही इळी पण आहे बारीक बारीक कट करण्यासाठी. आणि बाहेरच आपल्या शेडमध्ये बनवणार आहे मी. तर बघा, हे असं आहेत आपलं कोंबडं. तर चला चिरून घेते आता, बघूया पुढं. तर झालेलं आहे आपलं बघा, मटण शिजाय टाकलेलं आहे. आणि तिकडं बघितलं का कोण पाहुणा आलाय पहिल्यांदाच आपल्या घरी, ती माझा भाऊ आणि त्याची ती पोरगी लहान. आणि इकडे कोण आहे, ही भाऊज आहे आणि ही एक दुसरी मुलगी आहे. 2 मुली आहेत त्याला. तर आज तो लय दिवसातून आला आहे. किती दिवसातून आलाय रे? किती दिवसातून आला आज तो? 5-6 महिन्यात. 5-6 महिन्यातून आला. आणि जोडीने तर आता बरेच दिवस आलाच ना, वर्ष झालाच नाही का ना, 1-2 वर्ष झालं असं. बारकी भाऊज आहे आपली. बोलशील का नाही मनीषा काय? इकडं बघून बोल की. तर चला, आपला सवासणीचं तुम्हाला तर मागाशी सांगितलेलंच आहे मी. आपला आधीच 2 कोंबडं कापल्यात, ती अचानक आल्यात, देवाला गेलती. तर चला म्हणलं जा जेवून. तर चला पुढं दाखवू तुम्हाला. आपलं तयार झालेलं आहे, हळद मीठ लावून शिजून घेतलेले आहे. आणि इकडं रस्सा सेपरेट केलेला आहे त्याचा, इकडं पण सेपरेट आहे. आणि हे आपण मटेरियल घेतलेलं आहे, खोबरा आहे, कांदा आहे, लसूण आहे, हरभऱ्याची डाळ आहे, भाजून घेतलेलं आहे. आणि इकडं काही मसाला आहे. तर चला घेऊया करून आता. तर आपली इकडं गिरवी चाललेली आहे. हा का मसाला सगळा बारीक करून शेणी गिरवी परतायचं काम चालू आहे. गिरवी चांगली परतून घेतल्यानंतरच रश्याला चांगली चव येते. तर आपला आहे गावरान कोंबडा, 2 कोंबडे आहेत. तर आता हे आपण मटण मसाला टाकून घेऊ. सगळा मसाला टाकून घेतला. आता आपला घरचा मसाला राहिलेला आहे. आखाडाचा शेवटचा बेत आहे आणि हे आपला घरगुती मसाला आहे. तर ह्याच्यात आपल्याला बाजरीचं पीठ थोडंसं टाकून घ्यायचं चवीसाठी. बाजरीच्या पिठाने चांगली चव येते. आणि ह्याच्यात आपल्याला थोडा अळणी रसा टाकून घ्यायचा आहे. आमचा कॅमेरा पकडाय कोण नाही, त्याच्यामुळे आम्ही रेसिपी दाखवत नाही जास्त करून.
आम्हाला स्वतः पकडून स्वतः दाखवायला लागतं. पण चला त्याला धरणाऱ्याला पण माहिती पाहिजे ना की असं म्हणजे जे माणूस कधी कॅमेरा धरत नाही त्याला नाही जमणार. पातेल्यातच जर असं माझा आवाज गेला तर कसे तेल सुटले आपल्या बघितलं का गिरवीला. अशी गिरवी तयार झाली पाहिजे. तेल सुटस तोपर्यंत चांगलं परतून घेतलं ना तर एक नंबर रस्सा होतो. थोडस चवीपुरतं मीठ टाकायचं आपल्याला, पहिले टाकलेलं आहे. असं तेल सुटलं पाहिजे. तर आता हे आपण मटण ह्यात टाकून घेणार आहे. काय फ्राय हॉटेलपेक्षा भारी का नाही, चुलीवरचं एकदम गावरान कोंबडा चुलीवरचं जेवण. तर आपल्याला हे रस्सा ह्याच्यात ओतून घ्यायचा आहे. आळणी रस्सा आहे. तर आपला का रस्सा तयार झालेला आहे. कशी काय तरी आली आणि अगदी मस्त उकाळतोय का नाही. कसं काय तरी अगदी झणझणीत मटणाचा बेती का नाही आज आपल्या गावरान कोंबडा. तर कोण खाता असेल कोण नसेल खात. तर ही बघा असा आहे आपला चुलीवरचा रस्सा. तर आता इकडे आपण भाकरीला तवा ठेवून घेतला. आता मस्तपैकी बाजरीच्या भाकरी गरमागरम करायच्यात आणि देवाला नैवेद्य काढून सवासणी बसून घ्यायच्यात. तर चला आपल्या का बसलेल्या आहेत सवासणी. कशा आहेत? छोटूशा सवासणी आहेत का नाही? खाऊन पण घेतला सवासनींनी बाबा. आखाड साथीच्या 7 सवासणी आज आखाड साथीच्या केले. लक्ष्मी आईच्या मरी माताच्या. 1 नंबरची लक्ष्मी आहे, 2 नंबरची मरी आहे, तर आता करा चालू. 3 नंबर